काय म्हणे पसंत आहे का? हा लाजायला काय मग म्हणे पसंत आहे का? हो पसंत आहे. पण माझी एक अट आहे, मला हप्त्यातून 7ही दिवस नॉनव्हेज लागेल, दोन्ही टाइम, सकाळ संध्याकाळ. म्हणजे कसा थोडा लाईटच डाएट. पोरगी आहे का डायनासोर आहे? आरामशीर. अरे काय बोलायलो जरा जोरात बोला ना. म्हणजे नाही मी बजेट करू लागलो. तेवढा बजेट नाही ना, तेवढी पगार नाही, म्हणून 6 दिवस मटन आणि 1 दिवस पनीर चालते का म्हणून विचार. हा, एखादे दिवस ऍडजस्ट करून घेईल. म्हणजे ऍडजस्टमेंट मध्ये ना खूप चांगली करते. हो ऍडजस्ट करते, लई ऍडजस्ट करते. अच्छा, नॉनव्हेज खाता म्हटल्यावर स्वयंपाक वगैरे बनवता असेल ना? ते नाही जमत मला. मग रे मग ते मी युट्यूबला पाहून मी करतो ना, आणि मग त्याला खाऊ घालतो, एवढं काही नाही. अहो मला लई जोरात लग्न आलो, करून दे. चालेल. विचारायचं आहे का तुम्हाला? ते गार्डन आहे का तुमच्या घराकडे? गार्डन कशाला लागते रे? ते हातात हात घालून फिरलो असतो आम्ही लोक. तू तिकडे चालला की ते इकडे यायले. आपण काय घरचा वेळ बनायला काय बे? पोरगी चांगली आहे म्हणून विचारलं, बाकी काही नाही आपलं. तुमच्या दोघांना काही बोलायचं असेल तर तुम्ही बाहेर जाऊन बोलू ना. हाय फक्त माझ्या आयुष्याची हाय नाही का करू, नाही तर झालं. काय म्हणलं? काही नाही, उगं गंमत केली. मला वाटलं तुम्ही फार वेगळे असणार, पण तुम्ही फारच साधे आहात. सॉरी असंच म्हटलं बरं का. मला पण तुम्ही ना तोंडावून असं वाटत नाही की तुम्ही 7ही दिवस नॉनव्हेज खात असाल म्हणून. म्हणजे खाणाऱ्याच्या तोंडावरून काढते का? नाही म्हणजे हो नाही. पण खरं तर माझी एक अट आहे. कोणती? मला तुमच्या आईबाबांसोबत नाही राहायचंय. आपण दोघं मस्त मोठ्या सिटीत जाऊ, दूर. मग माझे बाबा मला बगलीत बुक्या नाही मारणार का? काय? मला नाही करायचं तुमच्या. अरे कुठे चालले? नको पोरगी. चला मला लग्न नाही करायचं. अबे काय झालं रे? अबे आता सगळं शिकतो मला तिच्यासाठी तू. उन्हात कोणी शिकायचं का? काय बी सांगते. चला. अरे अंशुमन बाळ घरात ये. आता अर्धे आले ना, आता तर त्याला विचारायला ये. आणि मी जर नाही म्हणलं तुम्ही परत जाता. ए अंशा काय बोलायला का बे? अहो या भाऊ या बसा. अंशा जा चहा सांग. काय नाही भाऊ सहज चालू होतो. जाऊन काय तामधंदी नाही त्या इथले की तुझल्या इकडे येते का? की इकडे पाय करून दबताची. जाऊ द्या बाबा तुम्ही. नका जाऊ नका, तुमच्या घरीच्या तुझ्या चहा सांगितलं, आता गंधाला तोंड काय बोलतो रे? बोल काय काम काढलं? भाऊ थोडे जे पैसे लागत होते. त्याला तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही चुकीचं पाऊल उचलावून मागच्या एवढा पावसाळा झाला तर तुम्ही त्याच्यात वाहून करून बस जाऊ दे. आता जा, आता पावसाळा चालू झाला त्याच्यात वाहून जा तुम्ही. अंशा तू अजबीला काय हडकी राहायची नाही बे. अहो त्याचं तुम्ही लहानपणी तोंड शिवा लागत होतं. अहो भाऊ तुम्हाला सरळ सांगणं म्हणजे त्या अंशाला तुमची भीतीच राहिली नाही आता. हा भीती तर मला नका सांगू म्हणलं तुम्ही. मला माहिती आहे तुम्ही तुमच्या बायकोला त्याचे भीता डाळीच्या डब्यात पैसे दाखवता, बायकोला थमडाव नाही म्हणून. आम्ही का पैसे तुमच्या घरी थमवायचे त्या माझ्या बाबांनी सगळे पैसे इन्व्हेस्ट करून टाकले. तुम्ही डाळीच्या डब्यात पैसे लपवता? असं नका करू, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. अहो त्या डब्यात लपवतो म्हणून कमीत कमी आमचे पैसे तरी जमा आहेत. शेअर मार्केटमध्ये टाका गेलं तर ब्रोकरेज किती लागते हो? अरे भाऊ शून्य ॲपच्या थ्रू इन्व्हेस्ट करा ना. आणि आजकाल मला खरं सांगायचं म्हणलं ना तर ती ॲप इन्व्हेस्टमेंटसाठी खूप आवडते. आणि इक्विटी डिलिव्हरी, म्युच्युअल फंड्स यासारख्या इन्व्हेस्टमेंटवर 0 ब्रोकरेज आहे. ट्रेडिंग सुद्धा फक्त 5 रुपये प्रति ऑर्डर ब्रोकरेज लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲप सुरक्षित, सेबी रजिस्टर आणि वापरायला खूप सोपं आहे. त्यामुळे नवीन इन्व्हेस्टर असो किंवा रोज ट्रेडिंग करणारा माणूस दोघांसाठीही उपयोगी आहे. आणि 13 वर्षापासून ही ॲप मार्केटमध्ये आहे. तुम्ही एकदा वापरून तर बघा. उगाच ब्रोकरेज मध्ये कशाला जास्त पैसे घालायचे. शून्य ॲपमुळे बराच खर्च वाचतो. लिंक आपल्या बायो मध्ये आहे. बाबा तुम्ही त्यांना पैसे देऊ नका. हे सगळे थिकले ठेवलेले भितारी आहेत म्हणलं. मला जर आता पोरं झालं असतं ना तर लहानपणी त्याच्या दळ्यात आता नाला बनून आता गल्लीने फिरवा आता घर. तुम्हाला दराची लाज वाटत नाही? अजूनही बतून आता द्या. शून्य ॲप डाउनलोड करा, फ्रीमध्ये आता ठेवलं आणि इन्व्हेस्टमेंट सुरू करा.